काय ना म्हणजे तू चिंतामणी करतोस दुर्दैवाने होय पण तू विसरला असता मला तुला कसा विसरती अरे वर्गात एका बाकावर बसवतो आपण खूप दिवसांनी भेटलास स्कॉलर वगैरे शाळेत ठीक होतं विश्वनाथ काय तुझी आलं बर मित्रा मी फार वाईट स्थितीत आहे रे चिंतामणी चिंतामणी हे घे पाणी पी अरे हो घे खा नाही नको अरे घे रे तुपातलं आहे हो गेल्या कितीतरी दिवसात पोट भरला म्हणून ताटावर उठल्याचं आठवतच नाही बघ सावकाश असं चांगलं चुंगलं खाण्याची सवयच गेली रे पण जीभ काही चव विसरत नाही करेक्ट खूप बरं वाटलं अन्नदाता सुखी भव चहा वा घर छान अरे म्हणजे बंगला छान आहे भाड्याचा आहे का तुझ्या मालकीचा अरे आपलाच आहे हा फोटो कुणाचा मुलीचा ना तुझ्या अरे बायको आहे ती माझी गौरी हो फोटोत तरी खूप लहान दिसते जुना असेल अरे महिन्यापूर्वीचा काढलाय तो हे पा माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे घरात नाही वाटत नाही बाहेर गेली येईल एवढं एकटेच नाही माझ्या एका दोस्ताबरोबर गेली एक कोण रे कक्कड माझ्या बरोबर आर्मीत होता बाकी तुला खूप मित्र असतील ना ए पण मला मात्र खरा मित्र तो तेवढाच बरं का ये बस तुझी खूप आठवण यायची मला एकंदर तो सुदैवी तुझं चांगलं चाललंय खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं तुझं कसं काय चाललंय जिवंत आहे असं दरिद्री सारखं असू नको बर कुठं होतं 60 वर्ष आणि घरी कसं काय सगळं विश्वनाथ माणसाच्या आयुष्यात 2 गोष्टी नसाव्यात बघ दोन्ही गोष्टी आहेत वडील कर्ज करून गेले मुलाचे आजार काळात मी ते वाढवलं मुलगा वाचला नाही अखेर कर्जापायी घरदार केलं आणि रस्त्यावर आलो एवढा हुशार तुला एखादी नोकरी मिळते विश्वनाथ अरे बुद्धिमत्तेचा आणि नोकरी मिळण्याचा काहीही संबंध नसतो रे मी रंग
सगळ्यात नोकऱ्या केल्या. साल्या, तुझी जीभ एवढी तलवार बाज, कुठेतरी प्रोफेसर वगैरे व्हायचं. विश्वनाथ, नोकरांचे 2 प्रकार किंवा 2 जाती असतात. एक मानेवर खवा ठेवून नीट हमाली करणारे खरडे बांधून, आणि दुसरे माझ्यासारखे बुद्धीने काम करणारे. कष्ट कमी पण फळ मोठं. अरे पण त्या बरोबरीच्या काय पाहत नाही रे. वडिलांना वाटायचं की मुलगा हुशार आहे, कोणीतरी मोठा कलेक्टर बॅरिस्टर होईल म्हणून. छा, अरे पण दुनियेत योग्यतेनुसार सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतात कुठं. आयुष्याला कंटाळलो, आत्महत्येचा विचारही मनात आला. आणि अनपेक्षित तुझी आठवण झाली. तू सैन्यात गेलास, तुझे वडील वारले वगैरे वगैरे कानावर आलं, आणि नंतर तुला मिलिटरीतनं काढून टाकलं. नाही, मी स्वतः राजीनामा दिला आहे. माझं बोलणं लागलं असावं तुला. रागावलास, अजूनही तसाच तापट आहेस बघ. अरे मला तरी काय, लोक बोलतात. हिंमत असेल तर माझ्या जवळ बोला बळा. लोकांचं पण कोणी धरायचं, आपण लक्षच द्यायचं नाही. बर, जाऊ दे तो विषय. विश्वनाथ, मला नोकरी दे रे. मी हात जोडतो, तुझ्या पाया पडतो. तू म्हणशील ते काम करीन, पण एवढी मेहरबानी कर. अगदी वेळेवर आलंच बघ. अरे मला सुद्धा तुझ्यासारख्या हुशार आणि विश्वासू माणसाची गरज आहे. 1,000 रुपये महिना. खुश? 1,000? खूप उपकार झाले. फालतू बकवास आहे. हे बघ, आपल्या इथे खूप खूप मोठा फार्म आहे. जवळजवळ 35 एकर गुलाबाची बाग आहे. 35 एकर गुलाब म्हणजे फुलांची शेतीच की. बरोबर. या गुलाबाच्या फुलांना मुंबईला खूप मोठी डिमांड आहे. पण चाली धंद्यात कॉम्पिटिशन असते. इथंच एक रोज व्हॅली नावाची नर्सरी आहे. आपला कृष्णला आला, त्याच्याकडे माणसं खूप चांगली आहेत आणि मी एकटा पडतो. आता तू आला, बेस्ट झालं. अरे पण विश्वनाथ, मला या गुलाबातलं काही कळत नाही रे. हा, पण तुला खात्रीनं सांगतो. मला ठाऊक आहे, तू लक्ष घातलास तर तुला काहीही कठीण आहे. आजच मुंबईला फुलांचं खूप मोठं प्रदर्शन आहे बघ. अरे थेट बँगलोर, दिल्लीहून तुला येते. जर किंग ऑफ द एक्झिबिशनचा मान मिळाला ना, तर दुपटीनं ऑर्डर्स मिळतील आपल्याला. हा सुद्धा ऑर्डर मिळेल.